झालेली नीट एक्झाम म्हणजेच राष्ट्रीय पात्रता चाचणी याचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे। नीटच्या या निकालामुळे पालकांत संतापाची ध्वनी उमटत आहे। देशभरातील नामांकित वैद्यकीय आणि समतुल्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी झालेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणीचा म्हणजे नीटचा निकाल जाहीर झाला। परंतु गुण, निकालाची वेळ, वाढीव गुण आणि जारी केलेल्या यादीवरून आता पालकांत प्रश्न निर्माण झाले आहे। एकाच केंद्रातील 8 विद्यार्थ्यांना समान गुण कसे? निकाल ठरलेल्या तारखेपूर्वी का जाहीर झाला? निवडणूक निकालाची संधी का साधली? 719, 717 असे गुण कोणत्या आधारावर? एकाच रँकमध्ये इतके विद्यार्थी कसे? अशी संतापाचा ध्वनी उमटत आहे। एकाच रँकमध्ये अजूनही ग्रेस मार्क्सबाबत संदिग्धता प्रवेश प्रक्रियेवर निर्माण करत आहे। महाविद्यालयांमध्ये प्रवेशावर संक्रांत येणार आहे, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमध्येही वातावरण तापले आहे। यापूर्वी नीटने निश्चित वेळेत निकाल जाहीर केला होता, परंतु यावेळी अचानक 4 जून रोजी सायंकाळी निकाल जाहीर झाला। NTAने 14 जून ही तारीख जाहीर केली होती। लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच निकाल जाहीर झाला। असे प्रथमच घडले जेव्हा 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले। सर्व विद्यार्थ्यांची क्रमवारी वेगळी असल्याने काही पालकांनी न्यायालयाचाही आसरा घेतला।